आज आपण शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी कर्जमाफीची आतुरतेने वाट बघत आहे. अशा परिस्थितीमध्ये काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सरकार विभागाकडून सहकार विभागाकडून शेतकऱ्यांना आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेले आहे का याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. जर तुमच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक नसेल किंवा माहितीमध्ये काही त्रुटी असतील तर संबंधित बँक शाखेमध्ये जाऊन त्या दुरुस्त करून घ्या. कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये पात्र शेतकऱ्यांची माहिती पडताळून पाहिली जाणार आहे. यासाठी बँका, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि शासनाने अधिकृत पोर्टल यावर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होऊ शकतात. त्यामुळे वेळोवेळी या याद्या चेक करत राहा. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक पात्र कर्ज खात्याची पडताळणी केली जाणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे बँकेकडून किंवा संबंधित विभागाकडून कोणतीही कागदपत्रे मागितल्यास ती वेळेत जमा करणे आवश्यक आहे. जर तुमचे पीक कर्ज, आधार कार्ड, बँक खाते किंवा इतर माहितीमध्ये काही विसंगती असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्या. यामुळे भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता कमी होईल. तसेच कोणताही नवीन शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा प्रसिद्ध झाल्यास त्यानुसार अंतिम पात्रता आणि लाभ निश्चित होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपूर्ण आणि अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीची खात्री करा. मित्रांनो, शासनाकडून पुढील काही दिवसांमध्ये या योजनेबाबत आणखी महत्त्वाची अपडेट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तुमची सर्व कागदपत्रे पूर्णपणे व्यवस्थित करून ठेवा. ज्यामुळे बँकेतील माहिती योग्य आहे का याची खात्रीसुद्धा करा. या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या व इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, कर्जमाफी, पीक विमा, नमो शेतकरी, PM किसान आणि इतर कृषी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी कर्जमाफीची आतुरतेने वाट बघत आहे. अशा परिस्थितीमध्ये काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सहकार विभागाकडून शेतकऱ्यांना आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेले आहे का याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. जर तुमच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक नसेल किंवा माहितीमध्ये काही त्रुटी असतील तर संबंधित बँक शाखेमध्ये जाऊन त्या दुरुस्त करून घ्या. कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये पात्र शेतकऱ्यांची माहिती पडताळून पाहिली जाणार आहे. यासाठी बँका, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि शासनाने अधिकृत पोर्टल यावर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होऊ शकतात. त्यामुळे वेळोवेळी या याद्या चेक करत राहा. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक पात्र कर्ज खात्याची पडताळणी केली जाणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे बँकेकडून किंवा संबंधित विभागाकडून कोणतीही कागदपत्रे मागितल्यास ती वेळेत जमा करणे आवश्यक आहे. जर तुमचे पीक कर्ज, आधार कार्ड, बँक खाते किंवा इतर माहितीमध्ये काही विसंगती असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्या. यामुळे भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता कमी होईल. तसेच कोणताही नवीन शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा प्रसिद्ध झाल्यास त्यानुसार अंतिम पात्रता आणि लाभ निश्चित होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपूर्ण आणि अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीची खात्री करा. मित्रांनो, शासनाकडून पुढील काही दिवसांमध्ये या योजनेबाबत आणखी महत्त्वाची अपडेट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तुमची सर्व कागदपत्रे पूर्णपणे व्यवस्थित करून ठेवा. ज्यामुळे बँकेतील माहिती योग्य आहे का याची खात्रीसुद्धा करा. या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या व इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, कर्जमाफी, पीक विमा, नमो शेतकरी, PM किसान आणि इतर कृषी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी कर्जमाफीची आतुरतेने वाट बघत आहे. अशा परिस्थितीमध्ये काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सहकार विभागाकडून शेतकऱ्यांना आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेले आहे का याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
जर तुमच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक नसेल किंवा माहितीमध्ये काही त्रुटी असतील तर संबंधित बँक शाखेमध्ये जाऊन त्या दुरुस्त करून घ्या. कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये पात्र शेतकऱ्यांची माहिती पडताळून पाहिली जाणार आहे. यासाठी बँका, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि शासनाने अधिकृत पोर्टल यावर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होऊ शकतात. त्यामुळे वेळोवेळी या याद्या चेक करत राहा. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक पात्र कर्ज खात्याची पडताळणी केली जाणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे बँकेकडून किंवा संबंधित विभागाकडून कोणतीही कागदपत्रे मागितल्यास ती वेळेत जमा करणे आवश्यक आहे. जर तुमचे पीक कर्ज, आधार कार्ड, बँक खाते किंवा इतर माहितीमध्ये काही विसंगती असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्या. यामुळे भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता कमी होईल. तसेच कोणताही नवीन जी.आर, शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा प्रसिद्ध झाल्यास त्यानुसार अंतिम पात्रता आणि लाभ निश्चित होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपूर्ण आणि अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीची खात्री करा. मित्रांनो, शासनाकडून पुढील काही दिवसांमध्ये या योजनेबाबत आणखी महत्त्वाची अपडेट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तुमची सर्व कागदपत्रे पूर्णपणे व्यवस्थित करून ठेवा. ज्यामुळे बँकेतील माहिती योग्य आहे का याची खात्रीसुद्धा करा. या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या व इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, कर्जमाफी, पीक विमा, नमो शेतकरी, PM किसान आणि इतर कृषी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी कर्जमाफीची आतुरतेने वाट बघत आहे. अशा परिस्थितीमध्ये काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सहकार विभागाकडून शेतकऱ्यांना आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेले आहे का याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. जर तुमच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक नसेल किंवा माहितीमध्ये काही त्रुटी असतील तर संबंधित बँक शाखेमध्ये जाऊन त्या दुरुस्त करून घ्या. कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये पात्र शेतकऱ्यांची माहिती पडताळून पाहिली जाणार आहे. यासाठी बँका, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि शासनाने अधिकृत पोर्टल यावर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होऊ शकतात. त्यामुळे वेळोवेळी या याद्या चेक करत राहा. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक पात्र कर्ज खात्याची पडताळणी केली जाणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे बँकेकडून किंवा संबंधित विभागाकडून कोणतीही कागदपत्रे मागितल्यास ती वेळेत जमा करणे आवश्यक आहे. जर तुमचे पीक कर्ज, आधार कार्ड, बँक खाते किंवा इतर माहितीमध्ये काही विसंगती असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्या. यामुळे भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता कमी होईल. तसेच कोणताही नवीन जी.आर, शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा प्रसिद्ध झाल्यास त्यानुसार अंतिम पात्रता आणि लाभ निश्चित होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपूर्ण आणि अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीची खात्री करा. मित्रांनो, शासनाकडून पुढील काही दिवसांमध्ये या योजनेबाबत आणखी महत्त्वाची अपडेट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तुमची सर्व कागदपत्रे पूर्णपणे व्यवस्थित करून ठेवा. ज्यामुळे बँकेतील माहिती योग्य आहे का याची खात्रीसुद्धा करा. या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या व इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, कर्जमाफी, पीक विमा, नमो शेतकरी, PM किसान आणि इतर कृषी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.